नमस्कार. मी युवराज नळे आपल्या सर्वांचं परत एकदा रोशन इन्फोटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. याचसाठी सारा केला अट्टहास, ढोंगी साहित्यिक भाट व्हावा. काहीशी अशीच परिस्थिती उदगीर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दरम्यान साहित्यिक भाषण श्री भारत सासने देत होते त्यावेळेस माझ्यासारख्या एका सामान्य साहित्यिकाला जाणवली. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्षाची झूल पांघरलेले संमेलनाध्यक्ष भारत सासने हे पूर्वी काही काळ उस्मानाबाद येथे सनदी अधिकारी म्हणून देखील कार्यरत होते. अत्यंत शांत संयमी विचारांचे सासने साहित्यिकापासून राजकारणी कधी झाले हे काय समजलंच नाही. त्यांच्याबद्दलचा, त्यांच्या ज्येष्ठपणाबद्दलचा सन्मान ठेवून हे अत्यंत खेदानं म्हणावं असं वाटतं. उद्घाटन सत्रातील त्यांचे भाषण म्हणजे त्यांनी वाचून दाखवलेलं निवेदन खरं तर तोंडात बोटं घालायला लावण्यासारखंच होतं. एखाद्या अट्टल राजकारणी माणसाने एखाद्या राजकीय पक्षाच्या सभेत बोलावे तसे श्री सासने बोलत होते की तसे बोलण्यासाठीच त्यांच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती असा एक दाट संशय हे सर्व ऐकून निर्माण झाला होता. देशाच्या लोकशाही पद्धतीनं राज्यघटनेच्या सर्व न्याय तत्वांचा पालन करून एखादी व्यक्ती ज्यावेळेस पंतप्रधान या पदावर आरूढमान होते त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्या एका पक्षाची, कुठल्या एका जातीची, कुठल्या एका धर्माची कधीच असू शकत नाही किंवा राहत नाही. आणि मग असं घटनात्मक रीतीनं पदावर बसलेल्या व्यक्तीचा मान सन्मान ठेवणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला विदूषक म्हणून जर कोणी संबोधन करत असेल तर ते मला वाटतं लाजिरवाणी गोष्ट आहे. परंतु अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींना विदूषक म्हणण्यानं खरोखरच कोणाला ही उपमा लागू होते याचं देखील माहिती श्री सासने यांना झाली असेल असं मला वाटतं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद हे खरं तर किती सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद असतं है ना. त्यामुळं भाषणातून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, त्या संदर्भातील धोरणासाठी साहित्यिक व साहित्यिकांच्या बाबत शासन चुकीचा अगर काय कुठला निर्णय घेत असेल, कुठलं धोरण चुकीचं अवलंबत असेल तर अशा धोरणाच्या विरोधात मात्र साहित्यिकांनी शब्दांचे कोरडे ओढून शासन यंत्रणेला जागेवर आणण्यासाठी असं संमेलनाध्यक्षांचं दिशादर्शक भाषण असायला हवं असं माझ्यासारख्या असामान्य कार्यकर्त्याला वाटतं. परंतु सासने यांनी जे निवेदन वाचून दाखवलं ते मात्र अस्सल राजकारणी स्वरूपाचं असंच होतं. एक साहित्यिक म्हणून भूमिका मांडताना सर्वच राजकीय पक्षांना तसं समान अंतरावर ठेवून कुठलाही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता त्या पक्षाच्या, त्या नेत्याच्या, त्या सरकारच्या चुकीच्या धोरणावर जरूर कोरडे ओढा ते कर्तव्यच आहे आपल्या साहित्यिकांचं. मात्र ते सोडून कुणाला तरी खुश करण्याच्या नादात, मर्जी राखण्याच्या नादात जर कुठल्या साहित्यिकाने कोणावर वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली तर मात्र ते जनसामान्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि मग लोक अशांना साहित्यिक न मानता भाट मानतात याची देखील नोंद घेणं मला वाटतं आवश्यक आहे. ताटाखालचं मांजर देखील मानतात याची देखील नोंद घेणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि इतकं वय झालेल्या ज्येष्ठ सासनेसारख्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाचं वक्तव्य येणं हे थोडंसं मनाला दुःख चटका देणार आहे असं माझं वैयक्तिक मत होतं. पंतप्रधानांना विदूषक संबोधने हे अपरिपक्व साहित्यिकाचे लक्षण आहे असं मला वाटतं. कारण की तो काय साहित्यिक विषय नाही, तो राजकीय विषय आहे. आणि राजकीय विषयासाठी देशामध्ये अनेक राजकीय अड्डे आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यासाठी अनेक राजकीय नेते तेल लावून बसलेले आहेत. श्री सासने जसं म्हणाले की विदूषकाच्या हाती सत्ता दिल्यावर त्याची पीडा समाजाला भोगावी लागते असं विधान त्यांनी केल्याच्या नंतर मला असं वाटतं की एखाद्या निर्बुद्ध माणसाला संमेलनाध्यक्षपदी जर बसवलं तर त्याचे दुःखद अनुभव समाजाला त्याहीपेक्षा जास्त सोसावे लागतात. कारण राजकर्ते तर राजकीयच असतात, त्यांचं कामच आहे ते.
परंतु साहित्यिकाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही सकारात्मक आणि आशावादी असा आहे. त्याच्यामुळं कदाचित म्हणूनच की काय कोणाच्या तरी सुपीक मेंदूतील कल्पना अशा प्रकारे साहित्यिकाच्या मुखातून बाहेर काढली की काय असं देखील वाटण्यासारखी एक दाट शंका मनामध्ये निर्माण होते. त्याचप्रमाणे त्यांनी केलेलं ते पुंगीवाल्या संदर्भातलं जे विधान आहे ते सुद्धा साहित्यिक नसून अट्टल राजकीय विधान आहे. साहित्यिकांची जबाबदारी हे कुठल्याही दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल असं नसते, तर समाजामध्ये शांतता, प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी साहित्यिकावर मोठ्या प्रमाणावर असते. आणि असं असताना साधू आणि मुस्लिम समाजाच्या संदर्भात जे शासनाने विधान केलं, जे वाचून दाखवलं, ते मला वाटतं अत्यंत गंभीर स्वरूपाचं विधान होतं. आणि अशा प्रकारचे समाजात तेढ निर्माण होईल, वातावरण दूषित होईल असं वातावरण किमान साहित्यिकांनी तरी करू नये, किमान साहित्यिकांच्या तरी मार्फत होऊ नये. एक साधा संकेत असतो, तो आपण सर्वांनीच पाळायला हवा होता असं मला वाटतं. सरस्वतीचे उपासक दुःखी आहेत तर लक्ष्मीची उद्धट उपासना चालली आहे, हे देखील एक वाक्य श्री शासनाने वाचून दाखवलं. म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं, हा कोणाला उद्देशून रोख होता, आणि लक्ष्मीची उद्धट उपासना हा काय प्रकार आहे. मग कोण करतं लक्ष्मीची उद्धट उपासना. जसे वरील काही विधानं शासनाने केली त्या संदर्भात इथंसुद्धा थोडं सविस्तर बोलायला पाहिजे होतं त्यांनी. कुठं भ्रष्टाचार किती वाढला, कधीपासून भ्रष्टाचार झाला, सामान्य माणसाला भ्रष्टाचाराच्या झळा कधीपासून पोचत आहेत, स्त्रीवरील अन्याय आहे, सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराचा विषय, अशा अनेक विषय आहेत मग बोलायचंच म्हटलं तर साहित्यिकांना. परंतु सर्वच विषयावर साहित्यिकांनी म्हणजे अशा प्रकारे नाहीत. जे साहित्यिक संदर्भातले विषय आहेत ते जरूर साहित्यिकांनी त्याच्यावर चर्चा करावी, उहापोह करावा, जरूर चुकीच्या ठिकाणी कोरडे वाढावे शब्दांचे. परंतु नाही त्या असल्या राजकीय गोष्टींमध्ये स्वतःची ना खोपसून घेऊन स्वतःचं हसू करून घेण्याच्या पुढं काय होतं आहे असं मला काय ह्याच्यामधून वाटत नाही. एका ठिकाणी एक वाक्य त्यांनी आणखीन एक वाचून दाखवलं होतं की भारतीय संविधानाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला भारतीय संविधानाचा अपमान करायचा असं तुमचं काय धोरण आहे का. भारतीय संविधान आहे म्हणूनच, आणि ते संविधान श्रेष्ठ आणि सर्वोपरी आहे म्हणूनच एक सामान्य व्यक्ती आज या देशामध्ये अत्यंत ताठमानेने आणि स्वाभिमानाने जगू शकते. आणि म्हणूनच आपण सारखे साहित्यिक अशा स्वरूपाची विधानं देखील करू शकतात व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली. त्याच्यामुळं या गोष्टीचा अशा पद्धतीनं उल्लेख करणं मला वाटतं की चुकीचं आहे. याचा देखील गांभीर्यानं विचार किमान ज्येष्ठ साहित्यिक म्हणणाऱ्या लोकांकडून तरी व्हायला हवा. उच्च रावाने लेखकाने सत्य मांडणे हे लेखकाचे कर्तव्य जरूर आहे, परंतु लाळघोटी बाटगिरी करणे हे मात्र लेखक म्हणून घेणाऱ्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, कदापि विसरू नये असं देखील माझं मत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मराठी साहित्यिकांना आणि मराठी भाषिकांना मार्गदर्शन करत असताना जर कुठले काही संदर्भ द्यायचे असतील तर मला वाटतं काही संकेत आहेत की शक्यतो संदर्भ हे मराठी भाषिक साहित्यिकांचे द्यावेत, कारण की मराठी भाषिकांचं संमेलन चालू आहे म्हणून. आणि मराठी साहित्यात असे संदर्भ देण्यासाठी काय लेखकांची साहित्यिकांची कमी नाही. वि. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, सुरेश भट, युम पठाण, नासई इनामदार, शांता शेळके, साने गुरुजी, इलाही जमादार, शिवाजी सावंत, नासी फडके, रणजित देसाई, नामदेव ढसाळ, अशी कितीतरी तोलामोलाची नावं आपणाला एक मोठी यादी या संदर्भासाठी होऊ शकते. आणि असं असताना शासनाने संदर्भ मात्र दिले कुठले की अफगाणिस्तानचे मौलाना जलालुद्दीन रुमी, उर्दू शायर अब्दुल बिस्मिल्ला, दीन इलाही, बंगाली कादंबरीतला एक संदर्भ दिला, उर्दू शायर दाग दहलवी यांचा संदर्भ दिला, खुलके खुदावाले असे परदेशातले शायर आहेत त्यांचा संदर्भ दिला. हा काय प्रकार आहे.
यात काही शंका नाही की हे सर्व शायर त्या त्या ठिकाणी अत्यंत तोलामोलाचंच लेखन करणारे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, यात दुमत नाही. त्यांच्याबद्दलचा द्वेष असायचं काहीच कारण नाही. परंतु जेव्हा आपण अखिल भारतीय स्तरावरच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलतो, समोरच्या मराठी साहित्यिकांना, मराठी नवलेखकांना, मराठी भाषिकांना आपण मार्गदर्शन करत आहोत, त्यावेळेस मराठी साहित्यिकांचा, लेखकांचा संदर्भ द्यायला काय हरकत आहे? त्यांच्या अंगावर मुठभर मास चढेल, नवसाहित्यिकांना लिहिण्यासाठी बळ प्राप्त होईल, आपलाही कोणीतरी गौरव करत आहे, आपल्याही लिखाणाची कुठंतरी दखल घेतली जाते असा एक भाव निर्माण तयार होईल. आणि हेच तर कर्तव्य आहे ना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं. परंतु कदाचित उर्दूच्या लिखाण जास्त वाचण्याच्या सवयीमुळे असेल कदाचित, किंवा मराठी साहित्य तसं वाचनात कमी येत असेल म्हणून हा प्रकार घडला असावा, की जो चुकीचा आहे. चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा आपण उर्दू मुशायऱ्यामध्ये नाही तर अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षपदाच्या भूमिकेवरून आपण बोलत आहोत. किमान या गोष्टीची तरी जाणीव व्यक्त्यांनी ठेवायला हवी होती असे माझं मत आहे. सर्वच भाषा ह्या आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच असतात. कुठल्याच भाषेचा द्वेष करायचा नसतो. सर्वच भाषांना आपण मान सन्मान द्यायचा असतो. मी स्वतः मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू अशा भाषांमध्ये मी लेखन करतो. माझं कशिश नावाचं एक गझल संग्रह देखील अशा प्रकारचा प्रसिद्ध आहे. मात्र सासने यांनी जे विधान केलं की उर्दू भाषा ही मुसलमानांची नाही तर मूळ भारतीय भाषा आहे, या विधानाला काय पुरावा आहे का सासनेंकडं? कारण आमचं जितकं अल्पज्ञान आहे त्यानुसार मूळ भारताच्या भाषा हे 2 गटात विभागलेल्या आहेत. एक तर द्रविडी भाषा आणि दुसरं इंडो आर्यन भाषा. भारतात ज्यावेळेस आर्य आले आणि त्यांनी वेदांची रचना केली ती वैदिक भाषेमध्ये, आणि त्या भाषेवर पाणिनीने संस्कृत केली, त्या भाषेवर संस्कार करून जी भाषा निर्माण केली ती संस्कृत भाषा. आणि त्याच वेळेस या देशामध्ये, भारत देशामध्ये मूळ जनसामान्यांची बोली भाषा होती ती प्राकृत भाषा. वेदपूर्व भारतातसुद्धा प्राकृत भाषा बोलली जायची हे आपल्याला ऋग्वेदामधील अनेक शब्द जे प्राकृतमधून आलेले आहेत त्याच्यावरून स्पष्टपणे लक्षात येईल. भारतातील हे भाषेचे जे 2 प्रमुख गट आहेत, इंडो आर्यन आणि द्रविडीपैकी दक्षिणेकडील 5 राज्यात म्हणजे आंध्र, कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि तमिळनाडू यामध्ये द्रविडी भाषा बोलल्या जातात. आणि इंडो आर्यन भाषा ह्या सिंध, पंजाब पासून बंगाल, ओडिसापर्यंत आणि पश्चिमेकडील गुजरात व महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. त्यांची प्राचीनता ही वैदिक काळापर्यंत जाते पाठीमागे. आर्य पंजाबात आले व तिथून आर्यावर्तात आणि कुरुक्षेत्रात शिरले. तिथे पूर्वीपासून जे आदिम लोक राहत होते ते नवाश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन हे जे आदिम शेतकरी आणि आलेले आर्य यांच्या संपर्कामुळे इसवी सनाच्या साधारणतः एक 2ऱ्या सहस्त्रकाच्या कालखंडामध्ये ही मागधी ही भाषा तयार झाली. आणि त्याच काळात ऋग्वेदाची रचना होत होती व त्यामुळे संस्कृतमध्ये अनेक शब्द हे प्राकृतमधून आलेले आहेत. प्राध्यापक अस्कोप पारपोला यांच्या मते सिंधू संस्कृतीचा जो काळ होता त्या काळामध्ये भारतामध्ये फक्त एकच भाषा आणि एकच लिपी होती. दुर्दैव हे की ते आपल्याला वाचता येत नाही. ती वाचता जर आली असती तर आपली संस्कृती अजून काही हजार वर्ष पाठीमागे निश्चितच गेली असती किंवा जाऊ शकते. सिंधू संस्कृतीची ओळखून न आलेली भाषा आणि ती लिपी ही प्राचीन प्राकृत तर नसावी ना, असाही एक मतप्रवाह भाषेच्या जाणकारामध्ये निर्माण झालेला आहे. या प्राचीन भाषामधूनच पूर्वेकडील भागात मागधी भाषा, त्याच्यानंतर गंगेच्या मध्य खोऱ्यामध्ये शूरसेनी भाषा आणि गुजरात, महाराष्ट्र या साईडमध्ये
महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्री भाषा या प्राकृत भाषा त्याच्यामधून तयार झाल्या. आणि या उत्क्रांत झालेल्या या 3 भाषा साधारणतः इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 300च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर बोलल्या जायच्या. बुद्धांची शिकवण, अशोकाचे लेख याच भाषेमध्ये आहेत. या सर्व भाषा प्राचीन भाषा आहेत. इथपर्यंत तरी उर्दू भाषेचा कुठेही संदर्भ मराठी जाणकारांच्या मते किंवा प्राचीन इतिहासाच्या मध्ये कुठं दिसून येत नाही, आढळून येत नाही. उर्दू भाषेचं अस्तित्व निर्माण झालं किंवा दिसून येतं ते भारतावर पर्शियन आणि तुर्की लोकांनी जे अटॅक करायला सुरुवात झाली, आक्रमण करायला सुरुवात झाली, तिथून पुढं जसं जसं त्यांचा भारतीयांशी संपर्क येऊ लागला तशी तशी उर्दू भाषाचा संदर्भ आणि ते निर्माण झालेले आहे असं मला वाटतं. आणि मग हे सगळं असं असताना अशी बुद्धिभेद करणारी विधाने अशा जबाबदार व्यक्तींनी का करावीत, हे एक न उलगडलेला नकलने असं कोड आहे असं मला वाटतं. सासणेंनी एका ठिकाणी भुंकणाऱ्या कुत्र्याचा देखील उल्लेख त्यांचं निवेदन वाचताना केलेला आहे. मला वाटतं असं की तो कुत्रा जर स्वतःच्या मतीने भुंकत असेल तर ठीक आहे, आपण समजून घेऊ शकतो. परंतु तो कुत्रा जर कोणाच्या छळमानेनं भुंकत असेल तर अशा कुत्र्यांचं काय करायचं याचा देखील विचार मराठी सारस्वतांनी आणि मराठी भाषिकांनी गांभीर्यपणाने करण्याची वेळ आलेली आहे असं देखील मला वाटतं. त्यामुळे जबाबदार पदावरील व्यक्तीने जबाबदारीनेच बोलायला हवे. स्वतःच्या शरीरावर स्वतःचंच डोकं ठेवायला हवं. मदारी जसा माकडाला खेळवतो तसा आपला खेळ होऊ नये याची दक्षता मला वाटतं आपण प्रत्येकानंच त्यातल्या त्यात किमान सोकॉल्ड साहित्यिक म्हणून घेणाऱ्या तरी लोकांनी ठेवायला हवे असं मला वाटतं. आणि विदूषकांचं ज्यांना एवढंच आकर्षण आहे तर अशांनी युक्रेनला एकदा भेट देऊन यावी. म्हणजे त्याचे अनुभव काय असतात हे स्पष्टपणे सध्या पाहायला मिळतील. राजकारण करायला राजकारणाचे अनेक अड्डे आहेत आणि त्यात कुस्त्या खेळण्यासाठी तिकडे अनेक पैलवान तेल लावून बसलेले आहेत. आपण साहित्यिक या नात्याने निकोप, निर्दोष, द्वेषरहित समाजमूलक साहित्य निर्मिती कशी होईल, ते कसं वृद्धिंगत होईल याकडं खास करून आपण लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. आणि त्यासाठी गरज पडलीच तर बिनधास्त शब्दांचे कोरडे शासन यंत्रणावर, शासनाच्या चुकीच्या धोरणावर ओढलेच पाहिजेत. किंबहुना ते साहित्यिकांचं कर्तव्यच आहे हे देखील विसरून चालणार नाही आपल्याला. नवीन लेखकांना प्रेरणा, उत्तेजना द्यायची सोडून मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवला आहे असं विधान करणं किंवा अद्यापही मराठी भाषेमध्ये करुणा स्वरूपाचे लिखाण झालेले नाही अशी विधाने करून शासनाने मराठी साहित्यिकांचाच अपमान केला आहे असं मला वाटतं. किंवा उर्दू वाचनाच्या अतिरिक्त सवयीमुळे कदाचित मराठी भाषिकातील साहित्यिकांचं साहित्य वाचनाकडं त्यांचा कल तितकासा नसावा म्हणून त्यांना साहित्यामधील सामान्य माणसाचा चेहरा आणि हृदयातील करुणा दिसली नसेल असं देखील म्हणण्यासाठी वाव आहे. त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की साहित्यामध्ये सामान्य माणसाचा चेहरा आणि हृदयातील करुणा ही खरं तर साहित्याचा अविभाज्य असा घटकच आहे. याच्याशिवाय साहित्य लिहिलं जाऊ शकत नाही असं मला वाटतं. असं असताना अशी विधाने करणं म्हणजे आपल्याच माणसांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवण्यासारखं नाही का याचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याला प्रोत्साहन द्यायचे सोडून तुम्ही त्यांच्यावरच आरोप करून इतरांचे गुणगान करण्यापाठीमागे दुसरा काय उद्देश आहे का, छुपा उद्देश आहे का, अशी देखील एक शंका विनाकारण मनामध्ये निर्माण होते. निवेदन वाचताना सासणे शेवटी आशावादी व्यक्त करतात की लेखकाने आशावादी असली पाहिजे, त्याला तरुण उपाय नाही. अगदी खरं आहे. या भूमिकेशी मी देखील सहमत आहे. अगदी सत्यच म्हणतात की कारण लेखकानेच नव्हे तर मला वाटतं आपण प्रत्येकानेच आशावादी राहायला पाहिजे. आणि मी तर पक्का आशावादी आहे. कारण प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा एक ठराविक काळ असतो आणि
त्या चुकीच्या गोष्टीचा कधी ना कधीतरी जरूर अंत होणार असतो, या गोष्टीवर मी पक्का आशावादी आहे. हा साहित्यातील लाळघोटेपणा, भाटगिरीपणा, तळी उचलीपणा, कुठल्या तरी संधीच्या पुरस्काराच्या तुकड्यासाठी जो चालतो तो जी हुजरेपणा कधीतरी निश्चितच हद्दपार होईल, याबद्दल मी बिलकुल आशावादी आहे. आणि हे असले प्रकार साहित्यामधून हद्दपार होऊन साहित्यातील राजकारणामधून बाहेर पडेल आणि उच्चरवाने सत्य मांडण्याचा, बोलण्याचा साहित्यिक धर्म जो आहे तो धर्म निश्चितच पाळला जाईल, याबाबत कमीत कमी मी तरी खूपच आशावादी आहे. धन्यवाद.